तर तिसरा चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न देखील झाला, पण यावेळेस नक्कीच गोलंदाजाने ओळखलं होतं आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. डॉट चेंडू आला. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावर बघायला मिळतील. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला बघायला मिळत आहे. P1चं पहिलं षटक. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळला गेला चेंडू. चेंडूला पाठवून दिलं पुन्हा एकदा सीमा पार. 4 धाव्यांसाठी 1 बाउन्स. या 4 धावीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलंय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. जर इथे आपण या षटकाचा विचार केला तर झुंज बघायला मिळते. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर एक चौकार आला, पुन्हा एकदा डॉट चेंडू आला, तदनंतर परत एक चौकार आला. 1-13 1 मेरा ह्या पद्धतीची लढत इथे 40+ ह्या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला मिळते. 5वा चेंडू. गोलंदाज नक्कीच इथे तयार होतोय अनिल. सामना करेल अमित. थोडं स्पीडअप करायचंय. डान्सिंग डाऊन स्टेप आउट होऊन नक्कीच खेळला गेलाय कवचावरून. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा पार 4 धाव्यांसाठी चौकार नक्कीच येतो. सिद्धेश राठोड यांच्या माध्यमातून नक्कीच जर बघायला गेलं चौकारांचा पाऊस इथे नक्कीच बघायला मिळतोय आपल्याला. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 3 चौकार लगावले गेलेत. चांगली फलंदाजी इथे आपल्याला बघायला मिळते अमितच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू होता. पॅड स्वीप नक्कीच करण्याचा प्रयत्न झाला. पंचांना अपील केलं गेलंय. LBW साठी पंचांचा इशारा येतोय. आउट. कमबॅक इथे बघायला मिळते अनिलच्या माध्यमातून आणि अमितची खेळी इथे नक्कीच संपुष्टात येते. 6 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्या गेल्या. पहिल्या P1च्या षटकामध्ये 12 धावा आल्या. षटक नक्कीच इथे संपुष्टात येत आहे. तर पंचांना विनंती असेल स्पीडअप करायचंय. टाइम घेऊ नका. मल्हार रेल्वे संघ तर नक्कीच पहिलं षटक नक्कीच इथे संपुष्टात आलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात. 12 धावा आणि 1 विकेट देखील गमावली गेली. शेवटच्या चेंडूवरती अमित बाद झाला. LBWचा शिकार नक्कीच बनला. त्यानंतर जर मैदानामध्ये बघितलं तर पॉवर प्लेचं P2चं हे दुसरं षटक आपल्याला बघायला मिळतंय आणि गोलंदाजी मार्कवर जर गोलंदाज बघितला तर स्वतः कर्णधार इथे गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. स्वप्नील कदम स्वतः आलाय. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी नक्कीच इथे घेतली गेली आहे. स्ट्रायकिंग एंड ऑफ फलंदाज जो ह्या इनिंग मधील पहिला चेंडू फेस करेल प्रतीक बेलापूरकर. ह्या खेळाडूकडे जर बघितलं तर क्षमता आहे, पॉवर आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता ह्या खेळाडूकडे देखील आहे. त्याचबरोबर निखिल कदम नॉन स्ट्राईक एंडला देखील आपल्याला बघायला मिळेल. मैदानामध्ये ही जोडी. तर पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या वरनं नक्कीच फटका खेळला गेलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स. सीमा पार 4 धाव्यांसाठी. नेत्रदीपक हा असा फटका आपल्याला प्रतीक बेलापूरकरच्या बॅटमधनं बघायला मिळालाय. तर धन्यवाद डीजे. आपण डीजेच्या माध्यमातून देखील मधुर असं संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय.
तर पहिल्या चेंडूवरती इथे चौकार लगावला गेला. दुसरा चेंडू गोलंदाज तयार, स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्को स्ट्रायकिंग इंडो प्रतीक बेलापूरकर, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत एक चांगला फटका बघायला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला गेला चेंडू. चेंडू वन बाउन्स, पुन्हा एकदा सीमा पार 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे आपल्याला प्रतीक बेलापूरच्या बॅटमधनं बघायला मिळतोय. चांगली फलंदाजी आपल्याला बघायला. आतापर्यंत 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्र कुठेतरी नक्कीच मिसफिल्ड होते थोडीशी. 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या गेल्यात. तर 2 धावेंनी धावफलक 22 या आकड्यावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तर 3 चेंडूंवरती मोठी फटकेबाजी होईल का? 3 चेंडू आणि 22 धावा आतापर्यंत धावफलकर आपल्याला बघायला मिळत आहेत. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेलाय. कट केलाय चेंडूला. 1 बाउन्स नक्की चेंडू इथे कलेक्ट केला गेला. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. प्रतीक बेलापूरकर आणि निखिल कदमच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ शिल्लक 4 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आला. तर 4 चेंडूमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्यानंतर 2 डबल देखील आपल्याला बघायला मिळाले. धावफलक जाऊन पोचलाय 24 या आकड्यावरती. अजून देखील या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 5वा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा बॅटची इनसाइड एज नक्कीच लागली गेली. 1 धाव कंप्लीट केली गेली इथे. त्या 1 धावेने धावफलक 25 या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळेल. अजून देखील P2च्या या षटकामधील दुसरा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्वप्नील कदम कर्णधार नक्कीच स्वतः आला होता या गोलंदाजी P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू सामना करेल निखिल कदम. आतापर्यंत आपल्या जोडीतील पहिला चेंडू नक्कीच फेस करेल निखिल कदम. चांगली क्षमता देखील आहे या फलंदाजाकडे. मोठा फटका खेळलाय. चेंडूला फेकून दिलाय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. हॅलो, धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर नक्कीच आपण बघतोय CBD प्रीमियर लीग 2025 सीझन 8 आपल्याला बघायला मिळतोय. स्पॉन्सर्ड बाय नक्कीच ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. अप्पर स्ट्रायकर्स CBD यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 29 आणि नवीन गोलंदाज एक यंगस्टर खेळाडू अवघा 19-20 वर्षाचा हा खेळाडू रोहित पंडित गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. तर समोर एक एक्सपिरियन्स असलेला हा खेळाडू प्रतीक बेलापूरकर, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली फलंदाजी आपण बघितली. तो प्रतीक बेलापूरकर आपल्याला बघायला मिळेल. यानंतरचा होणारा सामना 5वी मॅच आपल्याला बघायला मिळेल. भनगे ब्रदर्स विरुद्ध भूमिका 11 या 2 संघांमध्ये होणारी ही लढत आपल्याला बघायला मिळेल. मोठा फटका खेळलाय. चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमा पार 6 धावांसाठी. पंच सिद्धेश राठोड यांचा इशारा येतोय 6 धावा. त्या 6 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचताय 35 या आकड्यावरती. नक्कीच दुसरा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. कम बॅक इथे नक्कीच केलं गेलं रोहितच्या माध्यमातून. चेंडूला ढकललंय आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. त्या 1 धावेने धावफलक 36 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला जर बघितलं तर
निखिल कदम आपल्याला बघायला मिळेल. त्या निखिलने आतापर्यंत एक चेंडू फेस केला आणि त्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून प्रहार देखील झाला होता. एक चौकार आपण बघितला. अजून देखील तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज रोहित पंडित आपल्याला बघायला मिळेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला कट केलाय. चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धावेंसाठी. तर 4 धावेंनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 40 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावर बघायला मिळतात. चांगली फलंदाजी दोन्ही एंडने आपल्याला बघायला मिळते. एका साईडला जर बघितलं तर ज्याच्या मनगटामध्ये पॉवर आहे प्रतीक बेलापूरकर, त्याचबरोबर दुसऱ्या एंडिंगला नक्कीच निखिल कदम टेक्निकल बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत बघायला मिळाली. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने खेळला गेलाय. चेंडू 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला बघायला मिळालं स्वप्नील कदमच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा इथे नक्कीच स्वप्नीलने वाचवल्यात आणि त्या 2 धावेनी धावफलक जाऊन पोचलाय 42 या आकड्यावर. आतापर्यंत या षटकामधील जर बघितलं 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. आता 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निखिलचा असेल. चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. रिवर्स नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचं आणि चेंडूचं इथे मिलन झालं नाहीये आणि तरी सुद्धा एक धाव नक्कीच इथे चोरली गेली. तर एके धावेने धावफलक 43. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. तर प्रतीक बेलापूरकर आपल्या स्ट्रायकिंग बघायला मिळेल. पुन्हा एकदाच पंचांचा इशारा नक्कीच याच्या आधीचा व्हाईट बॉल देखील होता. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू प्लस थोडा फंबल देखील होता यष्टांच्या मागे. पंचांचा इशारा ते व्हाईट प्लस 4 धावा 5 धावा नक्कीच मिळतील अतिरिक्त. धावफलक जाऊन पोचलाय 49 49 धावांवरती. अजून देखील एक चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू टाकण्यासाठी आतापर्यंत 6 धावा खर्च केले गेले. तर विनंती असेल सर्व टीमचे ओनर्स जे ओनर्स इथे उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचे आणि स्थानापन्न व्हायचे. आपली उपस्थिती इथे दर्शवा. ही टुर्नामेंट आपल्यासाठी ऑर्गनाईज केली गेली आहे. तर आपणच जर स्टेजवर बसला नाहीत तर इथे फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज फसलाय. प्रतीक बेलापूरकर एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून बघितली आणि फलंदाज बाद झालाय. धन्यवाद डीजे, धन्यवाद, थँक्यू. तर धन्यवाद डीजे मास्टर. त्याच्या माध्यमातून आपल्याला मधुर असं संगीत देखील ऐकायला मिळतंय. तो त्याचबरोबर विनंती असेल सगळे ओनर्सला जे ओनर्स इथे उपस्थित असतील संघ मालक त्यांनी स्टेजवरती यायचे आणि स्थानापन्न व्हायचे. त्याचबरोबर आमचे 40+A आणि 40+B चे देखील खेळाडू इथे उपस्थित असतील त्यांना देखील विनंती असेल आपण देखील स्टेजवर या आणि स्थानापन्न व्हा. आपली इथे नक्कीच आपण आलात तर आपली दर्शवा. धावफलकावर धावा लागल्यात 49 49 धावा
बॅटिंगला नक्कीच मैदानामध्ये आता उतरलाय संघाचा कर्णधार आणि एक यंगस्टर खेळाडू, अवघा 19-20 वर्षाचा हा खेळाडू ऋषभ चंदानी, सिक्सर किंग म्हणून त्याला सीबीडी मध्ये ओळखला जातो. तो ऋषभ आपल्याला मैदानामध्ये आता बघायला मिळेल. नक्कीच चॉप केला गेलाय चेंडूला, हलक्या हाताने नक्कीच अडकलं आणि पंचांचा इशारा येतोय एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये. तर पहिला चेंडू इथे नक्कीच रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडू चाललाय वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. ह्या खेळाडूला नक्कीच जर विचार केला तर 2024 मध्ये झालेली बिग बॅश लीग मध्ये या खेळाडूने ह्याच मैदानावरती एक पराक्रम केला होता. 6 चेंडू आणि 6 षटकार लगावले होते. त्याचबरोबर तेव्हापासून या खेळाडूला सीबीडीचा करण अंबाला देखील बोललं जातं. तोच खेळाडू मैदानामध्ये आता आपल्याला बघायला मिळतोय. तर पुन्हा एकदा ऋषभ इथे नक्कीच फायर होताना आपल्याला बघायला मिळतोय. दुसरा चेंडू फेस करत असताना चेंडूला फेकून दिलाय सीमा पार 6 धावांसाठी. ह्यासाठी ऋषभ चंदानी ओळखला जातो. तो खेळ आता मैदानामध्ये ऋषभ चंदानी दाखवतोय. गतवर्षीचा सीपीएल मध्ये हा खेळाडू आपल्याला शांत बघायला मिळाला होता, पण त्याने मगाशी टॉस जेव्हा झाला तेव्हा नक्कीच सांगितलं की ह्या वर्षी मी माझं बेस्ट देणार आणि त्याच पद्धतीची सुरुवात ऋषभ चंदानीने इथे सुरुवात केली आहे. अवघा आपल्या जोडीतला दुसरा चेंडू फेस करत असताना दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावलाय. रोहितला इथे कुठेतरी संकटामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत चांगली फलंदाजी, धावफलक जाऊन पोहोचलाय 60 आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेला आणि चेंडू सीमा पार फ्लॅट षटकार ऋषभच्या बॅटमधून. ऋषभ चंदानी ऑन फायर. तर धन्यवाद डीजे. तर मी विनंती करतो की जे कोण ओनर्स, संघ मालक मैदानामध्ये उपस्थित असतील त्यांनी स्टेजवरती यायचे आणि स्थानापन्न व्हायचे. त्याचबरोबर आमचे 40+B आणि 40+A संघाचे खेळाडू त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या आणि स्टेजवरती स्थानापन्न व्हा. आपली उपस्थिती इथे दर्शवायची आहे. आतापर्यंत चांगला खेळ ऋषभच्या बॅटमधून. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज इथे नक्कीच यशांचा शिकार होत आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय ऋषभ चंदानीचं. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण बघितली. 3 चेंडू फेस केले गेले आणि त्याच्या बॅटमधून 16 धावा आल्या. तर 4थ्या चेंडूवरती ऋषभ बाद झालाय. त्याचबरोबर यानंतरचा होणारा सामना भणगे ब्रदर्स विरुद्ध भूमिका 11. दोन्ही संघांना च्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉससाठी टॉस का बॉस या कक्षामध्ये उपस्थित राहायचंय. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये एक चांगला टेक्निकल क्रिकेटर ज्याला ओळखलं जातं सीबीडीत अवधूत नक्कीच आपल्याला मैदानामध्ये फलंदाजीसाठी बघायला मिळेल. रोहितच्या या षटकामधील मोठा फटका सरळच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. आल्या आल्या इथे प्रहार केला गेलाय. रोहितचं हे मागडं षटक आपल्याला बघायला मिळालं. रोहितच्या या षटकाचा विचार केला तर तब्बल 21 धावा खर्च केल्या गेल्या आणि स्कोर बोर्डवर धावफलका 70 धावा 70 रन्स आपल्याला बघायला मिळतील. 21 धावा रोहितच्या या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. तर धन्यवाद डीजे.
तो गोलंदाजी मार्कवर नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. जितेश शेवटचा षटक नक्कीच असेल. धाव फलकावर धावा लागला 70 धावा. शेवटचा हनमारीचं षटक फलंदाजी स्ट्रायकिंग एंडवर निखिल कदम जो आतापर्यंत चांगली फलंदाजी ज्याने केली आहे शेवटच्या षटकासाठी इथे आमंत्रित केले गेले जितेशला. त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून आपल्याला मधुर असं संगीत देखील ऐकायला मिळतंय. DJ जितू याच्या माध्यमातून आपण आतापर्यंत चांगली संगीत मधुर असं संगीत आपण ऐकलं. तर पहिला चेंडू जितूच्या ह्या जोडीतला फुल टॉस चेंडू होता. चेंडूला ढकलून दिलाय. एक धाव नक्कीच कंप्लीट केली गेली. एके धावेने धाव फलक 71 71 धावा. तर त्याचबरोबर पुन्हा एकदा मी विनंती करतो सर्व संघाचे ओनर्स जे कोणी ओनर्स इथे उपस्थित असतील त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती या. आमच्या विनंतीला आपण मान द्या. त्याचबरोबर 40+ आणि 40+ संघाचे कोणी खेळाडू इथे उपस्थित असतील तर त्यांनी पण उपस्थित राहा. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. मिस केला गेला. बॅक टू बॅक दुसरा फुल टॉस चेंडू देखील इथे मिस केला गेलाय. 2 चेंडूवरती 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या गेल्यात. धाव फलक 72 72 धावा. कुठेतरी पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच येतो. अतिरिक्त चेंडू टाकला गेलाय. थोडीशी लाईन आणि इथे मिस केली गेली आहे आणि धाव फलकावर धावा 73 73 धावा. नक्कीच धाव फलकावर आपण बघितलात स्ट्रायकिंग एंडवर निखिल कदम आपल्याला बघायला मिळतोय. समोर टाकला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि चांगलं क्षेत्ररक्षण यशांच्या मागे आपल्याला बघायला मिळालं. रोहितच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. निखिल कदम देखील इथे तंबूच्या आश्रयाला निखिलला नक्कीच तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. त्याच नंतर मैदानामध्ये पुन्हा एकदा एक नवीन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. सूरज मालुसरे मैदानामध्ये नक्कीच त्याचं आगमन झालंय फलंदाजीसाठी. आतापर्यंत 3 चेंडू शिल्लक असतील शेवटचे आणि त्या 3 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील सूरजला. आता ज्यासाठी सूरजला इथे मैदानामध्ये पाठवलंय ती कामगिरी आता सूरजला करावी लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जितूच्या माध्यमातून आपण बघितली. जितेश चौथा चेंडू फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल इथे नक्की ड्रॉप केला गेलाय. जीवनदान दिले नक्कीच दिलं गेले सूरज मालुसरेला. त्याचबरोबर मी आमंत्रित करतो भंगे ब्रदर्स त्याचबरोबर भूमिका 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस उडवण्यासाठी यायचंय. तर कोणत्याही प्रकारचा वेळ इथे आपण खर्च करू नका. लवकरात लवकर टॉससाठी आपण यायचंय. पुन्हा एकदा खोलवर पैसा चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न देखील झाला. एक धाव कंप्लीट केली गेली. एक धाव फलक 76 76 धावा. काय षटक हाताळला गेलाय. अवघ्या 4 षटकांमध्ये 70 धावा आल्या. त्यानंतर शेवटच्या षटकासाठी जितूला आमंत्रित केलं गेलं. जितूने आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे. शेवटचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. चेंडू मोठा फटका काय आणि इथे कुठेतरी मिसफील्ड होते. प्रतीकच्या माध्यमातून दुसरी चूक आपल्याला बघायला मिळते. याच्या आधी झेल नक्की ड्रॉप केला गेला आणि आता देखील चौकार देखील शेवटच्या चेंडूवरती धावफलक जाऊन पोचलाय. 80 81 धावांचं आव्हान आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर आपल्याला इथे बघायला मिळतोय. तर मी विनंती करतो भंगे ब्रदर्स आणि त्याचबरोबर भूमिका 11 या 2 संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण यायचंय टॉस साठी यायचंय. तर इथे आपण जर बघितलं तर भूमिका 11 संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर भंगे ब्रदर्स आपल्या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपल्याला शेवटचे 2 मिनिटं दिले जातील. तर 2 मिनिटांमध्ये आपण इथे उपस्थित राहायचंय. स्टेजवरती नक्कीच जर बघितलं तर त्यांच्या माध्यमातून
ही स्पर्धा नक्कीच आपण बघतोय हाताळली गेली. चांगलं आयोजन प्रशांतदादा तडाके, त्याचबरोबर विक्रांतदादा सुतार, हेमंत पाटील, संजीवजी परब उर्फ बबलू अंकल, निलेश देसाई हे देखील नक्की स्टेजवरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी स्वागत करतो. तर भंगे ब्रदर्स संघाचा कर्णधार आपल्याला शेवटचा कॉल असेल. भूमिका 11 संघाचा कर्णधार इथे नक्कीच उपस्थित आहेत. आपण उपस्थित राहायचंय. शेवटचे 2 मिनिटं आपल्याला दिले जातील. तर 2 मिनिटांमध्ये आपण टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेक नक्कीच इथे झालाय. त्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉससाठी यायचंय. हॅलो 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 त्याचबरोबर मी आमंत्रित करतो आमचे 40+ खेळाडू निलेश देसाई, त्याचबरोबर संजीवजी परब आणि हेमंत पाटील तिघांना विनंती करतो की आपण यायचंय. आपल्या हस्ते इथे नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल. ह्यानंतरचा होणारा सामना तर धन्यवाद डीजे. आपण टॉस नक्कीच इथे करूया. तर निलेश जी देसाई सरांच्या माध्यमातून इथे टॉस केला जाईल. तर टॉस का बॉस या कक्षामध्ये देखील आपण उपस्थित आहोत. तर एका साईडला जर बघितलं तर भंगे ब्रदर्स विरुद्ध भूमिका 11 या दोन संघांमध्ये होणारी ही लढत. एका साईडला अरमान शेख असेल आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये कर्णधार, त्याचबरोबर दुसऱ्या साईडला आपण जर बघितलं तर एक यंगस्टर खेळाडू, त्याच्या माध्यमातून मागच्या हंगामामध्ये चांगली फलंदाजी झाली होती, अष्टपैलू खेळाडू किशोर शिंदे नाणेफेकीसाठी. तर नाणेफेकीचा कौल एका साईडला CPL कॉल असेल आणि दुसऱ्या साईडला अनमोल ज्वेलर्स असा हा कॉल असेल. तर टॉस केला जाईल निलेश देसाई. CPL नक्कीच इथे कॉल केला गेलाय आणि इथे नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय. भंगे ब्रदर्स या संघात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण नक्कीच इथे चॉईस केलं गेलंय. तर अरमान शेख नक्कीच आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, त्याचबरोबर ज्यांनी आपल्या इंडियाला ॲडव्होकेट कपमध्ये देखील रिप्रेझेंट केलं ॲज अ कॅप्टन म्हणून, त्यांच्याशी आपण थोडा इथे संवाद साधणार आहोत. तर अरमान सर, आपण ह्या स्पर्धेबद्दल थोडंसं काहीतरी सांगायचं आणि आपण आपल्या संघाबद्दल काय सांगाल? कोण त्या खेळाडूवरती आपलं जास्त लक्ष असेल आणि टीम मॅनेजमेंटमध्ये काय फेरबदल असतील? खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम मी सर्व ही जी कमिटी आहे, प्रशांत अप्पा तडाके आहेत, मग गाडेकर आहेत, अबू आहे, केतन उंडे, तुम्ही स्वतः आहात, शिवम शुक्ला आहे, अनिकेत, ऋषिकेश पानसरे, तुम्ही ही जी संकल्पना CBD प्रीमियर लीगच्या नावाने जे CBDमध्ये तुम्ही राबवताय याबद्दल तुमचे खरंच हार्दिक अभिनंदन. कारण एक चांगली काय बोलतो, एक चांगलं स्टेज तुम्ही इथे प्रोव्हाइड करताय पोरांना, एक चांगलं क्रिकेट खेळण्याचं संधी एक इथे देताय. इथनं एक चांगला क्रिकेटरवरती येणार आणि हेच आपल्याला पाहिजे. क्रिकेट एवढं खेळल्यानंतर फक्त एवढंच वाटतं की आपल्यानंतर येणारी जी पिढी आहे ती पिढी पण क्रिकेटची तेवढीच जुळली राहिली पाहिजे आणि तेच बघायला खूप बरं वाटतं. नवीन चांगले क्रिकेटर्स आहेत, ऋषभ चंदानीसारखे, मिरान आहे, सगळे जे खेळणारे प्लेयर्स आहेत यांना बघून खूप बरं वाटतं की CBDचा भविष्य क्रिकेटचा खूप चांगल्या हातात चाललं आहे आणि तुम्ही जे संकल्पना राबवता त्याबद्दल खरंच एकदा तुमचे अभिनंदन. थँक्यू. तर धन्यवाद अरमान सर. आपलं देखील आपल्याला मॅचसाठी ऑल द बेस्ट असेल. त्याचबरोबर आपल्यासोबत जोडला गेला आहे एक यंगस्टर खेळाडू, भूमिका 11 संघाचा कर्णधार किशोर शिंदे. हा देखील एक यंगस्टर खेळाडू, याच्यासोबत देखील आपण संवाद साधणार आहोत. तर किशोर, आपलं टीममध्ये काय स्ट्रॅटर्जी असेल? आता आपल्याला नक्कीच पहिली फलंदाजी करायची आहे, तर किती धावा आपण नक्कीच प्रयत्न असेल आपला या धावांपर्यंत मजल मारायची आहे आणि कोणत्या खेळाडूवरती आपलं जास्त लक्ष असेल? सगळ्याच प्लेयरने 100% एफर्ट दिले पाहिजेत, कारण की पहिलीच मॅच आहे आणि सगळ्याच प्लेयरला बोलतो की मी 100% एफर्ट देऊन खेळा. थँक्यू. तर धन्यवाद किशोर आणि आपल्याला देखील ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी. तर आपण जर बघितलं तर इथे भंगे ब्रदर्स संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आहे आणि क्षेत्ररक्षण नक्कीच इथे चॉईस केलं गेलं आहे. त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये गोलंदाजीसाठी नक्कीच स्वतः कर्णधार ऋषभ चंदानी, एक अष्टपैलू खेळाडू, CBDचा करंडकाला गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंडवर जर बघितलं तर फलंदाजीसाठी फलंदाज
तर मी विनंती करतो भंगे ब्रदर्स संघ, आपण यायचंय फोटोशूटसाठी. आपला संघ टीम ओनर, त्याचबरोबर भूमिका 11 संघ आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील यायचंय ओनर, त्याचबरोबर पूर्ण टीम मॅनेजमेंटने आपण यायचंय फोटोशूटसाठी. त्याचबरोबर पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय इथे ऋषभ चंदानी, आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बघितला तर फलंदाजीसाठी स्वप्नील कदम. कर्णधार विरुद्ध कर्णधार ही नक्कीच आपल्याला इथे मजल बघायला मिळणार आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने नक्की चेंडू लढकलून दिलाय. चांगली सुरुवात इथे केली गेली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ऋषभच्या माध्यमातून. ह्या खेळाडूचा विचार केला तर हार्ड हिटिंग साठी देखील ओळखला जातो, आणि तेच त्याचबरोबर तेच तर्रार गोलंदाजीसाठी देखील हा गोलंदाज ओळखला जातो. हा खेळाडू सीबीडी क्रिकेटचं भविष्य म्हणून ज्याला ओळखलं जातं तो ऋषभ आपल्याला गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर बॅटिंगसाठी आता नक्कीच पहिला चेंडू फेस करेल. कुठेतरी नक्कीच इथे दिशाहीन गोलंदाजी, थोडीशी लाईन आली, लेंथ इथे नक्कीच भरकटलाय. गोलंदाज ऋषभ, पंचांचा इशारा तो व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक 2 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील ही आपल्याला चौथी मॅच बघायला मिळते. चांगला चेंडू, खोलवर चेंडू, इथे कुठेतरी झेल घेण्याचा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न देखील आपल्याला सूरजच्या माध्यमातून बघायला मिळाला. तर फलंदाजीसाठी जर आपण जोडी बघितली तर एका साईडला स्वप्नील कदम असेल, त्याचबरोबर त्याच्याबरोबर पंकज पोळ देखील असेल. ही जोडी आपल्याला फलंदाजीसाठी बघायला मिळते. स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू, सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला थोडासा नक्कीच इथे फलंदाज थोडासा सांभाळून खेळत होता, पण बॅट आणि चेंडूचं इथे मिलन झालं नाहीये. डॉट चेंडू आलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, लेग कट टाकण्याचा प्रयत्न झाला, यशस्वी ठरला. 3 पुन्हा एकदा चांगला चेंडू कट करण्याचा कॅचचा प्रयत्न होता. कॅच ड्रॉप केली गेली इथे. कर्णधाराचा कॅच नक्की ड्रॉप केला गेलाय स्वप्नील कदमचा. तर प्लीज मी विनंती करतोय भूमिका 11 संघ आणि वंगे ब्रदर्स संघ, आपण यायचंय. नाणेफेकीचा कौल झालेला आहे, आणि त्याचबरोबर वंगे ब्रदर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा. तर फोटोशूटसाठी या. जेवढे खेळाडू उपलब्ध असतील तेवढेच या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय. चांगला झेल टिपला गेलाय. पंकज पोळ नक्कीच इथे तंबूच्या आश्रयाला बॅक टू पवेलियन आपल्याला बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी इथे बघायला मिळते ऋषभच्या माध्यमातून. याच्या आधीच्या चेंडूवरती नक्कीच झेल ड्रॉप केला गेला होता, त्याच्या पुढच्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी. धन्यवाद डीजे. तर किशोर शिंदे, आपल्याला विनंती असेल आपल्या संघाला घेऊन आपण फोटोशूटसाठी यायचंय. भूमिका 11 संघ आपण उपस्थित राहायचंय, आपल्याला विनंती आहे. तर नक्कीच इथे बाद झालाय पंकज पोळ, बाद झालाय. पंकज पोळ बाद झाल्यानंतर त्याच्या जागी ॲट नंबर 3 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा की यंगस्टर खेळाडू ज्याला पॉवर हिटर म्हणून ओळखलं जातं, चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून केली जाते वारंवार, तोच उदय आवारे आपल्याला फलंदाजी मार्ग. पुन्हा हलक्यात आणि चेंडू लढकललाय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल होता पण थांबवलं गेलं आणि आतापर्यंत धावफलक जंपोचलाय. धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 5 धावा. तर पहिलं षटक नक्कीच तिथे संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्यात 5 धावा. एक गडी देखील बाद झाला पंकज पोळच्या माध्यमातून. तर किशोर शिंदे आणि संघ, आपल्याला विनंती असेल आपण यायचंय फोटोशूट साठी. काय गोलंदाजी केली आहे. P1चं हे पहिलं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या आणि एक गडी देखील बाद केला गेलाय. तदनंतर गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केले गेले.
पुन्हा एकदा यंगस्टर खेळाडू अवघा 18 ते 19 वर्षाचा हा खेळाडू त्याच्या खांद्यावरती नक्कीच जबाबदारी सोपवली आहे कर्णधाराने. P2च्या दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं गेलंय राहुल. तर शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांना. विनंती आपण यायचे फोटोशूटसाठी. जेवढे खेळाडू आपले उपलब्ध असतील तेवढे खेळाडू घेऊन आपण यायचंय. तर भूमिका 11 संघ आपल्याला देखील विनंती आहे, शेवटचा कॉल आहे, आपण फोटोशूटसाठी यायचंय. फुल टॉस चेंडू होता आणि चेंडूला फेकून दिलाय सीमा पार साधावेसाठी. उदय आवारेच्या बॅटमधनं येतोय हा एक मोठा षटकार. इथे नक्कीच P2च्या दुसऱ्या षटकाची इथे नक्की सुरुवात केली गेली आहे. तर सुजित शिंदे आपल्याला विनंती असेल आपल्या संघाला घेऊन आपण यायचंय फोटोशूटसाठी. तर जेवढे खेळाडू आपले उपलब्ध असतील तेवढ्या खेळाडूंना आपण घेऊन इथे उपस्थित राहायचे. त्याचबरोबर संघ मालक उपस्थित असतील तर त्यांना देखील आपण इथे बोलवायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेला, चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार. पंचांचा इशारा येतोय 4 धावा. तर 4 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जम पोचलाय 15 या आकड्यावरती. या षटकामध्ये कुठेतरी चांगली फलंदाजी आपल्याला उदयच्या माध्यमातून बघायला मिळते. ज्यास त्याचबरोबर भंगीप्रद संघ आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या फोटोशूटसाठी. आपल्याला विनंती असेल पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल इथे ड्रॉप केला गेलाय. ज्या उदयने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती त्याचा झेल नक्कीच इथे ड्रॉप केला गेलाय. आणि आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. त्या 3 चेंडूवरती तब्बल 12 धावा खर्च केल्या गेल्यात. एक षटकार आला, एक चौकार आला. तर विनंती असेल तर आपण उभं राहायचंय, उभं राहून घ्यायचंय. भूमिका 11 संघ फोटोशूट नक्कीच आपला केला जाईल. तर शिवम शुक्ला जिकडे कुठे असतील त्यांनी इथे स्टेजच्या इथे उपस्थित राहायचंय. आपल्याला नक्कीच चेतन सरांनी बोलवलंय तर आपण इथे उपस्थित राहायचंय. सुरेख कमबॅक केलं गेले राईलच्या माध्यमातून. डॉट चेंडू आला. ही यंगस्टर खेळाडूंची ओळख आहे. जरी मोठे फटके आले तरी कमबॅक करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आउट. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला फुल केलाय. उदयच्या बॅटमधनं येतोय ह्या इनिंगचा दुसरा षटकार. चांगली फलंदाजी उदय आवारे इथे नक्कीच फायर होताना आपल्याला बघायला मिळतोय. वाजव डीजे. तर धन्यवाद डीजे. त्याचबरोबर आपण जर बघितलं त्या या वर्षीच नक्की ज्या संघाने या टुर्नामेंटमध्ये तर परशु आपल्याला देखील आमंत्रित केले गेले फोटोशूटसाठी. आपण यायचंय, जिथे कुठे उपस्थित असाल तर आपण उपस्थित राहायचं फोटोशूटसाठी. त्याचबरोबर आपण बोलत होतो त्या संघाने ह्या वर्षीच नक्कीच या टुर्नामेंटसाठी एंटर केलं. त्या संघाची नक्कीच एंट्री या वर्षी नक्कीच झाली आहे. CBD कॉप्स हा संघ देखील या वर्षी आपल्याला खेळताना बघायला मिळेल. ते देखील इथे सर्व खेळाडू उपस्थित आहेत. CBD पोलीस निरीक्षक आपल्याला बघायला मिळतील त्या संघामध्ये. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या साह्याने फलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय.
तर भंगे ब्रदर्स संघ आपल्याला विनंती आहे, शेवटचा कॉल आहे, प्लीज आपण फोटोशूटसाठी या. जर आपल्याला यायचं नसेल तर तसं देखील आपण दर्शवा की आम्हाला फोटोशूट नंतर करायचं आहे. तर शेवटचा कॉल आहे, नंतर फोटोशूट होणार नाहीये टीमचा. तर प्लीज आपण उपस्थित राहा. जेवढे खेळाडू असेल तेवढ्या खेळाडूंना घेऊन आपण इथे उपस्थित राहायचं आहे. तर जर बघितलं तर 25 धावा आतापर्यंत धावफलकावर लगवण्यात आल्यात. तर पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. तर नंतर राहिलचं षटक, दुसरं षटक, तर दुसऱ्या षटकामध्ये तर त्याचबरोबर आमच्या सोबत माझा पाजी इथे जोडले गेलेत. त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत करतो. मी आपल्याला विनंती करतो माझा पाजी, आपण देखील स्टेजवरती या आणि आपली उपस्थिती दर्शवायची आहे, स्थान बनवायचे. त्याचबरोबर आमचे सीबीडी पोलीस निरीक्षक राव सर देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील स्टेजवर स्थान बनवायचं. तर अरमान सर आपल्याला विनंती असेल आपला संघ घेऊन प्लीज आपण उपस्थित राहा. तर विनंती असेल जेवढे खेळाडू असतील तेवढ्या खेळाडूमध्ये आपण फोटोशूट करून घ्यायचं आहे. तर भूमिका 11 संघ आम्ही आपले आभारी आहोत, आपण आलात फोटोशूटसाठी. या संघाचा विचार केला तिसरा षटक घेऊन आला फिरकीचा जादूगर अमित. नक्कीच फोटो प्लस 6 खेळाडू गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. त्याचबरोबर त्याच्या अपोजिटला ज्या खेळाडूने आतापर्यंत चांगली फलंदाजी उदयावर आहे, मोठा फटका खोलवर पैचा चेंडू तो खोदून काढलाय चेंडूला आणि एक धाव कंप्लीट केली की दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पण इथे फेटाळा गेलाय आणि धावफलकर धावा लागल्या 26. तर नक्कीच इथे आपण जर बघतोय तर ऋषभ इथे नक्कीच आपल्या खेळाडूंना थोडं प्रोत्साहन देतोय. राहील जरी तुझी गोलंदाजी थोडीशी महागडी असेल पण तू कॉन्फिडन्स लूज करू नको, तू चांगला दे, तू पुढच्या मॅच मध्ये चांगलं करशील ही नक्कीच कर्णधाराला त्याच्याकडनं अपेक्षा राहील. पुन्हा एकदा स्लोअर हळूवार पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न होता, चेंडू पंचांचा इशारा, सिद्धेश राठोडचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, व्हाईटच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय, धावफलक जाऊन पोचलाय 27 आकड्यावरती. तर भंगे ब्रदर्स संघामध्ये देखील आपण भंगे ब्रदर्स संघाचा ओनर, बांडगे ब्रदर्स संघाचा ओनर असेल उपस्थित असेल त्यांना देखील विनंती आपण देखील यायचे फोटोशूटसाठी. तर संघामध्ये जर बघितलं तर चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. एका साईडला असेल अरमान शेख असेल, लकी, जसविंदर सिंग, त्याचबरोबर अनिकेत कुडाळे असेल, जय पटेल, प्रतीक भोर, सुदाम, सनी हे खेळाडू देखील त्या संघामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतील. एक वेल बॅलन्स पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ऋषभ चेंडू खाली आलाय, झेल टिपला गेलाय आणि फलंदाज संघाचा कर्णधार संघनायक स्वप्नील कदमची इथे विकेट नक्कीच प्राप्त केली गेली. अमितच्या या फिरकीपट्टूच्या षटकामध्ये स्वप्नील कदम बाद होतोय. धन्यवाद डीजे. त्याचबरोबर आमचे सीबीडीचे पोलीस निरीक्षक सीबीडी कॉप्स हा संघ देखील इथे उपस्थित झालाय, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपण आलात पहिलंच वर्ष देखील आहे त्या संघाचं. या बॅटिंग करण्यासाठी नक्कीच रोहित ताडे मैदानामध्ये उपस्थित झालाय. डावखुर हाताचा अजून एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला सीबीडी मध्ये ओळखलं जातं, त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू रोहित ताडे ऑन स्ट्राईक आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, चांगला चेंडू, खोलवर पैचा चेंडू होता, डॉट चेंडू आहे, चांगलं कमबॅक इथे बघायला मिळते अमितच्या माध्यमातून. इथे नक्कीच त्याचबरोबर फोटोशूट केला जाईल
बंगे ब्रदर्स या संघाचा बंगे ब्रदर्स हा संघ इथे उपस्थित झाला, त्यांचा देखील फोटोशूट केला जाईल. त्याचबरोबर आपण जर बघितलं आमच्यासोबत जोडले गेलेत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते, हेमंत पाटील देखील जोडले गेलेत. ऋषभ चेंडू खाली आला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न चांगला इथे नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय थ्रो. आपण जर बघितलं तर बाउंड्री लगत वरनं हा थ्रो केला गेला, डायरेक्ट हा थ्रो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग यंगस्टर खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बनगे ब्रदर्स संघाचे ओनर्स विक्रम सर देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. फोटोशूटसाठी नक्कीच ते देखील उपस्थित झालेत. तर माझा बाजी आणि त्याचबरोबर हेमंतजी पाटील यांना विनंती करतो ए मोमेंटो देऊन आपण त्यांचं इथे नक्कीच पुरस्कार त्यांना दिला जाईल. त्याचबरोबर आता तसंच उभं राहायचं बंगे ब्रदर्स संघ आणि एक लाईन मध्ये आपण उभं राहा, फोटोशूट केला जाईल. तर नवीन उदय नक्कीच हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहील आलाय आणि इथे झेल टिपला गेलाय, उदयला बाद केला गेलाय. फिरकीचा जादूगर अमितने इथे नक्कीच आपली जादू दाखवली आहे आणि दुसरा फलंदाज इथे बाद केला गेलाय. ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली होती इम्तियाज खान, आपण जिथे कुठे असाल तर आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर आमचे सीबीडी त्याचबरोबर त्याचबरोबर यावर्षी देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला 3 दिवस जेवण इथे दिलं जातं. अकालज्योत सेवक संस्था धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा अकालज्योत सेवक संस्था यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंसाठी इथे जेवण देखील दिलं जातं. त्यांचं देखील मी मेजर पाजी आणि त्याचबरोबर जसपाल सर यांचं देखील मी आभारी मानतो की ज्यांच्या माध्यमातून जेवण आम्हाला इथे पुरस्कृत केलं जातं, जेवण दिलं जातं. तर सर्वांना विनंती आहे जेवण इथे आलेले तर ज्या आस्वाद घ्यायचा जेवणाचा. त्याचबरोबर 4थ्या षटकासाठी इथे आमंत्रित केलं गेलं आहे. त्याचबरोबर इथे आमंत्रित केले पुन्हा इथे यंगस्टर खेळाडू स्वतः संघाचा संघमालक जियान शेख इथे आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. रोहित ताडे त्याचबरोबर नॉन सेकंडला जर बघितलं तर फलंदाजीसाठी संतोष आपल्याला बघायला मिळेल. तर पहिला चेंडू जियान शेख, फुलटॉस चेंडू होता, पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा, चेंडू जातो अलॉंग द कार्पेट 4 धावेसाठी. सुरेख चेंडू
सुरेख चेंडू, चांगलं काम बॅक इथे बघायला मिळते आपल्याला जियांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू नो आला, तसबरोबर 4 धावा देखील त्यावर मिळाल्या. चांगलं कमबॅक जियांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. नक्कीच इथे पायांवरती चेंडू टाकला गेला, फ्लिक केलाय, चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक ऋषभ चंदानी आपल्याला बघायला मिळेल. एक धाव कंप्लीट केली गेली आणि ते एक धावेने धावफलक पुढे सरसावला. धावफलक जाऊन पुसतोय. 36 या आकड्यावरती. तर चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्या जियांच्या माध्यमातून. संतोष कदम पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पाहिजे चेंडू होता, चेंडू लडकलून दिलाय, चेंडू खाली आपण जर बघितलं निखिल कदम आपल्याला बघायला मिळेल. चांगलं कमबॅक इथे आपल्याला बघायला मिळेल जियांच्या माध्यमातून. ज्याने पहिला चेंडू भीमा चेंडू टाकला होता, नो नक्कीच घोषित केला गेला होता. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक. आतापर्यंत जियांच्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अजून 7 धावा नक्कीच खर्च केल्या. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. चेंडू खाली ऋषभ आलाय आणि झेल इथे नक्की ड्रॉप केला गेला. ऋषभच्या माध्यमातून झेल ड्रॉप केला गेला. चांगली फेकी, रनआउटची संधी देखील होती. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. तर जेवणाला इथे नक्की सुरुवात होते. तर खेळाडूंना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर मंथन चंदन आपल्याला देखील विनंती असेल आपण पहिला आस्वाद घ्या. फुलटा चेंडू होता, बॉडीचा वेध घेतलाय, रनआउटची संधी, फलंदाज बाद होतोय इथे. तुला मी सांगतो अमित दादांचा फोटो 40+ ना अमित दादा त्यांचा हॅलो माझ्या बॉलिंगचा पण व्हिडिओ टाक. अरे जुना बॉल ही नहीं है, नहीं जुना बॉल नहीं बोला है देने को इधर से. मेरे को नहीं बोला है, मैं क्या करूँ. कोई भी रन नहीं देगा. बघितली ना तू बोलला तर टाकणार भाऊ तुझा मोठा मोठा तिकडे काय लागलंच नाही. अरे बाउंड्री एवढी जोरात तर नवीन फलंदाज नक्कीच मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेला कव्हरच्या दिशेने. ऋषभ चेंडू खाली आलाय, एक धाव कंप्लीट केली गेली. तर षटक नक्कीच संपुष्टात आलाय. प्रतीक पालकर नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हॅलो 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 40 धावा आणि आता गरज आहे 6 चेंडू आणि 41 धावांची. 81 धावांचं आव्हान.
निखिल कदम ज्या खेळाडूने चांगली फलंदाजी केली होती तोच अष्टपैलू खेळाडू आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. निखिल कदम. स्कोर पण केलाय 16 रन आहेत. 16 रन आहेत तर विकेट बघ ना. विकेटचं काय एका विकेटचे 5 रन 12 आणि 5 17 आणि बॅटिंगला 12 झाले. बॅटिंग पण केली आम्ही. मग 12 आणि 2 विकेटचे झाले 10. आम्ही चांगलंच 24 रन तिकीट देऊन टाकू. लोअर फुल टॉस पाहिजे चेंडू होता. चेंडूला स्वीप केलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट सीमा पार 4 धावांसाठी. तर अजून देखील या इनिंग मध्ये शेवटचे 5 चेंडू असतील. दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू असताना 5 चेंडू आणि गरज असेल ती 37 धावांची. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता. स्लोअर वन लेग कटचा चेंडू सिंगल नक्कीच तिथे कंप्लीट केली गेली. आता समीकरण येऊन पोचलाय 4 चेंडू आणि 36 धावा. निखिल कदम आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. फिरकीचा जादूगार म्हणून त्याला देखील ओळखलं जातं सीबीडी मध्ये. तोच निखिल आता गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली ऋषभ आलाय आणि जेल टीपला गेलाय. फलंदाज बाद होतोय प्रतीक. त्याचबरोबर नितेश भोईर सर आपण जिथे कुठे उपस्थित असाल आपल्याला देखील विनंती असेल की आपण यायचंय कॉमेंट्रीसाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अनिल देसाई चांगली रनिंग इथे आपल्याला बघायला मिळते. 40 प्लसचे 2 खेळाडू चपळ. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. डान्सिंग डाऊन स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली पुन्हा एकदा ऋषभ चंदानी चांगला थ्रो. आज जर बघितलं तर काय फिल्डिंग केली गेली ऋषभच्या माध्यमातून. ज्या प्रकारचे थ्रो आपण बघितले बाउंड्री लाईन वरनं. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या वरून 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी आणि इथे सामना जिंकला गेला मीरा आणि 11 संघाने. आणि ह्या मॅचचा त्याचबरोबर आमच्या सोबत जोडले गेलेत सीबीडीचे क्रिकेटचे चाहते अजय सिंग देखील इथे जोडले गेलेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपल्या